राज्यात संख्येने कमी असलेला बुरुड समाज आज सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे। आज परभणीच्या श्रीहरी मंगल कार्यालयात हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यामध्ये मराठवाड्यातील वधूवरांनी सहभाग घेतला होता। वरुड समाजाने सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील अपतेष्टांच्या भेटी देखील संपन्न होत आहे। त्याचबरोबर समाजात जनजागृती करणे तसेच समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी देखील हे सामूहिक विवाह सोहळे मार्गदर्शक ठरत आहेत। त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अन्य समाजाने देखील करावे असे आमदार हरीश पिंपळे यांनी आवाहन केले आहे। या ठिकाणी बुरुड समाजाचा मराठवाडा स्तरीय 7वा विवाह सोहळा आज परभणी येथे संपन्न झालेला आहे। हा विवाह सोहळा समाजाच्या या कार्यक्रमाला मदत करू शकतात अशा लोकांना यजमान करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरेशरावजी पद्मगिरवार बुरुड जिल्हा समाज संघटनेचे अध्यक्ष जवाहर शेठ पद्मगिरवार, छटवा शेठ गंदलवाड, बाबूराव नागेश्वर, मी स्वतः, सुशांतजी जोरगेकर, श्रीकांतजी जोगळेकर या सर्वांच्या आणि परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या आमच्या बुरुड समाजाच्या जे मदत करू शकतात अशा लोकांनी यजमान पद स्वीकारून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने यशस्वीपणे संपन्न केला आहे। त्याबद्दल मी सर्व बुरुड समाज बांधवांचे मनापासून आभार मानतो। आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आलात आणि या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शविली आणि यजमानाने सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। जय केतय्या। आज मराठवाडा परभणी बुरुड समाजाच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत आहे। या विवाहामध्ये 11 जोडपे हे विवाहबद्ध झालेले आहेत। आज वाढती महागाई आणि होत असलेलं नुकसान यासाठी आज बुरुड समाजानं एक चांगलं उदाहरण समाजासमोर ठेवलेलं आहे। या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळा बुरुड समाज आज एकत्र टाकलेला आहे आणि प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावखेड्यातून समाजाचे लोक आलेले आहेत। या सामूहिक विवाहाच्या निमित्तानं आज 11 जोडपे हे यांचे लग्न झाले असले तरी अनेक आज इथं सोयरिका जुळून राहिलेल्या आहेत। आज नाते कमी झाले, प्रत्येकाला एक असल्यामुळे कधी मामा मावसा कमी झाल्या। या निमित्तानं सगळ्या समाजातील लोकमंडळी आल्यावर, नातलग इथं आल्यावर सगळ्यांच्या भेटीगाठी होऊन राहिल्या आणि कमी खर्चात चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। म्हणजे खर्चाला आटोका कसा आणला पाहिजे याचं चांगलं उदाहरण परभणी मराठवाड्याच्या बुरुड समाजाने दिलं आहे। माझं आव्हान आहे सगळ्या समाजांना की आज काळाची गरज झालेली आहे, आपण सगळ्यांनी सामूहिक विवाहामध्ये सहभागी होऊन एक चांगलं उदाहरण या राज्यासमोर ठेवलं पाहिजे। यात आपण सगळे सहभागी व्हावं। मी मराठवाडा परभणी बुरुड समाजाचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। या विवाहामध्ये जे जोडपे विवाहबद्ध झाले त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो आणि गजानन महाराज त्यांचं खूप चांगलं करो, केतय साहेब महाराज त्यांचं खूप चांगलं करो आणि एक चांगलं उदाहरण मराठवाड्यात परभणीच्या बुरुड समाजाने दिलं म्हणून त्यांचे धन्यवाद देतो। जय श्रीराम, जय केतय्या।